कोल्हापूर शहरातील जुन्या स्वागत कमानीची अवस्था धोकादायक झाल्याने ती पूर्णपणे उतरवण्याचे आदेश आमदार राजेश क्षीरसागर यांनी मनपा अधिकाऱ्यांना दिलेत। त्यांनी तावडे हॉटेल चौकात नवीन, आकर्षक आणि ऐतिहासिक वैभव दर्शवणारे भव्य प्रवेशद्वार उभारण्याचा निर्णय जाहीर केलाय। या कामासाठी 3 कोटीचा निधी मंजूर करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। नवीन कमानीच्या डिझाईनसाठी स्पर्धा घेण्याच्याही सूचना दिल्या। पाहणी दरम्यान अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शहर अभियंता रमेश मस्कर, माजी नगरसेवक सुहास लटोरे आणि अधिकारी उपस्थित होते। सोशल मीडियाच्या माध्यमातून गेले 4-5 दिवस कोल्हापूर शहराला स्वागत करणारी जी कमान आहे याची झालेली दुरावस्था या संदर्भात ज्यांनी कुणी सोशल मीडियालिस्टनं हा आवाज उठवला त्याचा सर्वप्रथम मी त्याचं अभिनंदन करतो। याची दखल घेऊन तातडीनं आम्ही सर्वांनी, अधिकारी असतील यांनी या ठिकाणी व्हिजिट केलेली आहे। या ठिकाणी स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये असं दिसून येतं की ही कमान जी आहे ती आता काढावी लागेल आणि या ठिकाणी नवीन कमान करावी लागेल आणि त्यामुळे आज तातडीनं जो भाग पडताना दिसतोय हा काढण्याचे आदेश मी दिलेले आहेत आणि तातडीनं या 2-4 दिवसामध्ये ही कमान डिमॉलिश करून नवीन कमान जी आपल्याला करायची आहे या संदर्भात स्पर्धा, डिझाईनची स्पर्धा घेण्याचा निर्णय आज या ठिकाणी झालेला आहे आणि अतिशय सुंदर अशी कमान छत्रपती शाहू महाराजांच्या या जिल्ह्याला, शहराला शोभेची कमान या ठिकाणी करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि यासाठी मी सन्माननीय पालकमंत्र्यांशी देखील सकाळी बोललेलो आहे। या ठिकाणी तातडीचे 3 कोटी रुपये आज आम्ही या ठिकाणी जाहीर करत आहोत आणि या ठिकाणी ज्या ठिकाणी कमान आत्ता आहे या ठिकाणी वाहतुकीला थोडी रदाने थोडा अडथळा निर्माण होतो। त्यासाठी पुढच्या भागामध्ये की जेणेकरून ही कमान देखील मोठी होईल आणि वाहतूक देखील सुरळीत होईल अशा पद्धतीने ही कमान करण्याचा आज या ठिकाणी मी आदेश दिलेला आहे। लवकरच या ठिकाणची ही कमान जी आहे ती त्या दुसऱ्या ठिकाणी चांगल्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल आणि सोशल मीडियामधून जे काही संपूर्ण जगभर म्हणू आपण हे कोणी थोडं यानं प्रयत्न केला त्याचं देखील या ठिकाणी मी अभिनंदन करतो। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।